महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची जी विटंबना केली, त्या विटंबनेच्या संदर्भामध्ये त्वरित आम्ही तिथं पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली. कंप्लेंट केल्यानंतरून त्या इसमाला त्यांनी अटक केलं. पण ज्या आमच्या मागण्या होत्या की सदर इसमावरती अॅट्रॉसिटी ऍक्ट खाली गुन्हा झाला पाहिजे होता दाखल, तो झालेला नाहीये. मावळ तालुक्यामध्ये आताचे सरकार असेल किंवा आपले आमदार असतील, हे सांगतायत की आम्ही 100 कोटीचा निधी आणला, 200 कोटीचा निधी आणला, पण ते काम करत असताना रस्त्यांची परिस्थिती अतिशय खराब आहे. म्हणजे काही रस्ते असे आहेत की दरवर्षी त्याचं काम होतं, त्याच्यानंतर 15 दिवस महिन्याभरामध्ये त्या रस्त्यांना परत खड्डे पडले जातात. मग ते रस्ते काय अनुदानित आहेत का, किंवा शासनाने असे रस्ते ठरवलेले आहेत का की याच्यावर अनुदान दरवर्षी पडलंच पाहिजे? त्या बाबतीमध्ये आपण काय निर्णय घेणार आहात? त्या कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना काय करणार आहात? किंवा संबंधीमध्ये जो रस्ते झाल्यानंतर चेक करतात, तुमचे पीडब्ल्यूचे लोक असतील, ते तिथं जातात का झोपा काढून येतात? याचं सुद्धा आम्हाला त्याचं उत्तर पाहिजे. कारण की त्याच्यामध्ये अनेक लोक पडतात, त्यांचे हातपाय फ्रॅक्चर झालेले आहेत. म्हणजे एकतर तुम्ही रस्ते देताय पण ते ठिसूळ देताय. कोणाच्या कामासाठी करताय? कोणासाठी करताय? लोकांची फसवणूक किती करताय? का फक्त लोकांना भूलभुलाय करायचा? सरकारी दवाखाने का नाही पाठायचा? त्याला तुम्ही मोठं त्याला ड्रामा म्हणून त्याचं नाव दिलंय. तो ड्रामाच्या नावाखाली सगळा ड्रामा केला आणि लोकांना फसवण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून शासनाने याच्यामध्ये दखल घेऊन तिथं सुद्धा आम्ही जात असताना लोकांना ज्या आहेत त्या सुद्धा सुविधा नाहीयेत. ज्या शासनाने सांगितल्या सुविधा देता येईल त्या कसल्याही सुविधा तिथं नाहीयेत. आम्ही मागच्या महिन्यामध्ये तिथं आंदोलन केलं, त्या डॉक्टरांनी आम्हाला 1 महिन्याचा मुदत मागितलेली आहे. म्हणजे आपण एवढा शासकीय खर्च करतो, हा जनतेच्या खिशातला पैसा आहे, हा तुमच्याकडे जात असताना शासनाकडून याची हेळसाळ होते. ही स्मार्ट मीटर आता सगळीकडे बसवले जात आहेत. ते अदानीच्या नावाचे ते स्मार्ट मीटर आहेत. आता अदानीच्या नावाचा स्मार्ट मीटर एवढा पळायला लागलाय, लोकांचे सगळ्यांचे बोंबाबोंब व्हायला लागलेले. पहिला मीटर जर त्याचे 1 युनिट पडत असेल तर याचे 5 युनिट पडतायत. म्हणजे ही सुद्धा लोकांच्या डोळ्यामध्ये दिवसा ढवळ्या धुळपाक करायचं काम आहे. हा जन आक्रोश मोर्चा आता जरी थोडा असेल पण भविष्य काळामध्ये तुम्हाला तुमच्या खुर्च्या खाली करायला लावीन. सवलती शासकीय योजना तुम्ही देत असताय, पण त्या शासकीय योजना तळागाळामधल्या लोकांना पोचत नाहीयेत किंवा त्या पोचायच्या आधी त्या संपलेल्या असतात. यासाठी आम्ही बैठक लावायला सांगितलेली होती, पण ती बैठक सुद्धा आपल्याकडून अजून लावली गेलेली नाहीये. ते सुद्धा त्याचं आम्हाला उत्तर पाहिजे. आम्ही तुम्हाला 8 दिवसाचा वेळ देतो. त्या 8 दिवसामध्ये आपण याच्यावरती आम्हाला उत्तर द्यायला पाहिजे. जर ते आपल्याकडून उत्तर आलं नाही, समाधानकारक उत्तर आलं नाही, तर मग मात्र आमचा जन आक्रोश मोर्चा काय असतो तो आम्ही तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही.